तर ह्या त्रिदेवी घेऊन मी निघाले आहे शेड मध्ये. कारण का लक्ष्मीला काय झालंय आणि ह्या बघणार आहेत. म्हणजे मला ह्यांनी व्हिडिओ दाखवलंय पण ह्या असे दाखवलेलं नाही. बाळ कसं असणार आहे बाळ? गोर. हा आणि राधा सारखं असणार ना लक्ष्मी सारखं. राधा सारखंच डुप्लिकेट. चला बघूया. ही चपाती खा चपाती आहे. ही चपाती ए काय चाललंय? तर मी आलो पाठी मागून. टिकू मामाचं जेवण चाललंय. त्याला कसं कळाले दूध इकडे ठेवलंय ती. म्हणजे दुधाला हावर आहे बरं ते. वाजत बघ. चपातीनं दूध घातलीच काय? हो. करेक्ट की आता त्याला अशीच सवय लावायची. भात किंवा चपाती, चपाती किंवा दूध. शिरीषचा आवाज किती मस्त येते. होय. तर होय मुलींना दाखवूया की पांढरं शुभ्र बाळ. पांढरं शुभ्र बाळ. तर सगळेच गँग आले. चालत आलाय नाही पळत. तुम्ही आलास का आम्हाला घेऊन? तुम्ही गाडी घ्यायला पाहिजे होती आमच्यासाठी. घेऊया. पाऊस बघा कसला आहे. समोर शिकणार आहे की इथंच आहे ना आता. तसं आहे. कशाला इथंच राह. चप्पल घालू दे. नका असू दे. कशाला चप्पल घालताय? चला 1 2 3 स्टार्ट. रिॲक्शन घ्या हो यांच्या. ओके. थांबा तुम्ही इथे थांबा. इकडे का जावा हो तुम्ही आधी आत बाहेर जावा. बाय बघा. चला लवकर. चल काय नाही घाण. कसं आहे पांढरे शुभ्र आहे का? वेगळंच आहे. सर लक्ष्मीकडे. लक्ष्मी चक्कर शिंग उगारते. हे बघा लक्ष्मीचं बाळ. आता मला त्याला हातला वाटतंय खरे काय करायचं? बाजूला घ्यायचं. उठ. त्याला उठायला येत नाही का? येते. प्रयत्न करायला लागले. बाळ आहे अजून. येते उठाय. आजच चिडवलंय काय? हो. लागतंय. राधा पण पहिला आहे बापा तसंच. उद्या उठल. उद्या आता उद्या सकाळी सगळी स्वच्छता घेतो करून. म्हणजे वरच पाला टाकून घेतो इथं. हा नाही लक्ष्मी बकेश करायला आली. आम्ही तुला काय डोळे बघा केवढं बटाटा घेत केलेत. कधी शिंग तर उगरलेत का तिने आपल्याला? नाही. आता तिचं बाळ आहे आणि पांढऱ्या शुभ्र गाईला लाल परी झालेली आहे. लाल परी. लाल परी लक्ष्मी. आता कसं ग उद्या करायचं? असा पाऊस चालू आणि धुवायची कशी? सगळं नंदी. पर्याय नाही धुवायला तर पाहिजे. काय गार असते आता आजारपणात नव्हती. मग पुसून घ्यायचं एवढं काय. इकडं आला होय. मी केले कारण टिकूला खाऊन देत नाही. टिकू अजून जेवायला लागलाय. लक्ष्मी लक्ष्मीला गरम पाण्यात धुवून काढलं पाहिजे. होय उद्या काढेल. धावले बारीक. अगं इधर दावा अडकले पाय. अय्यो मला शिंगा मारले म्हणजे बाहेर बाहेर करायचं म्हणजे कसं करायचं नाही तुला. बघते चिकू चिकू. लक्ष्मीची तलकली बघा. आली आली आली. चल काय करतो? सर काय करत नाही ते काय पाय लागले सर की लक्ष बी अशी काय नाही. तो नाही ती आहे. चिकू चिकू काय होतंय? अय्यो मला बघू दे. होय बिलनेला भीती दाखवायची. शांत बस. चिक्या आल्या अंगावर कळलं ब्रह्मा. शिंगाला केलं पोचल्या. होय ब्रह्मा शिंग गोळली बघा. हा बा लक्ष्मी काय तू सारखं लक्ष्मी. हा गप गप लावू दे की हात. कशी आहे लक्ष्मीची? लक्ष्मी होय
गात घ्या. भारत आहे भारत. भारत जातोय चिक्याच्या अंगावर आहे का. अजून ह्या बाळाच्या जीव याच आहे काय. होय गुणच नंदी नाही देते पिऊन. लक्ष्मी माता सरकत यावं. सर लक्ष्मी तिकडे. लक्ष्मी हा सर तिकडे. कसं आहे बघ बाळ. छान छान छान. होय तर बघा लक्ष्मी. हे इकडे बघ. ऐ ओके. तर कसं वाटतंय. सोनुल्या ए बाळा काय झालं आज तुला. आज रायबा शेटला झाली जखम. मी सांगस पर्यंत त्यांनी का नाही तर हे चालू केलं असं कापायला. मग या पेशंट आले. पेशंट आले. पेशंट पडली तर पितास हाय ना. आता अडकून पेशंट आली. कसा पेशंट पंढरपूरला गेल्यावर पडली ती. पेशंटला बघायला जायचं ते पेशंट स्वतः हाजीर. टोलवरनं पडली पेशंट. तर रायबा शेटला लागलेलं आहे. तर आज एक आनंदाची गोष्ट झाली आणि एक थोडक्यात गोष्ट बचावली. तर किरकोळ आहे एवढं हे नाही. एवढं नाही. तर काय झालं माझी पण चुकी नाही. माझं लक्ष ती शिंग गोळत गोळत काय केलं कापाय ही कापा गेली. इथं लागतंय म्हणून मग पळताना लागले का बघ ती शिंग लागली ती. मग ती कापाय गेली. तोवर आलं रक्त. जाग्यावर म्हणलं सगळं स्टॉपच. आणि लक्ष्मी बघा की आपल्याला बघून पाजत नव्हती. मारत होती बाळाला. सम बाळा जरा शिस्त दाखवूया. हे बघा हो का. पाजायला लागले. तर हे विषय झालेला आहे. आणि शिंग मस्तपैकी गोळी साहेबांची. अजून लय करायचं होती शाईन वगैरे असे एकदम. तेच की होईल का वर. डॉक्टर आलेले की डॉक्टर येऊन बघून गेले की. इंजेक्शन नाही दिलेलं कारण की डॉक्टर म्हणजे लंपीची साथ आहे. ताप बीप येईल. धनवाताचं इंजेक्शन दिलं त्यामुळं. आणि योगी तर लागले बघ ती शिंग म्हणजे पाळताना त्याला शिंग लागते. तो घे कुठे गेलो घे होय आहे का. म्हणजे पाळायला लागले की इथं शिंग लागते. तर हे विषय आहे. आणि देशी गायला बघितलं का काय झालेलं आहे. देशी गायला म्हणजे काय झालं डॉक्टरनंच गंडवलं बहुतेक आपल्याला नाही त्यांना. कारण की आपण लक्ष्मी गाब होती तेव्हा घेऊन आलोय. त्यांनी आपल्याला सांगितलेलं की देशीच सिमेस आहे. आपलं खिल्लारचं सिमेस आहे म्हटलं. असू दे आता आपल्या दावणीला जी वस्तू नव्हती ती दवा वस्तू आलेली आहे. होय म्हणजे खरेदी करायला आणि महाग असते ना. होय देत नाही ती सहजासहजी देत नाही. मग आपल्या नशिबाने मिळाली की आपल्याला. होय तर रायबा शेटला पण आहे जास्त. होय होय तर चला आता रायबाला बघितला. लक्ष्मीच्या बाळाला बघितलं. आणि हो भारत शेट आली बरं का दावणीला आपल्या. भारत शेट रिटर्न आले. कारण की काय काहींचा गैरसमज झालेला की आपण भारत पाठवलेलं फक्त लंपीची लक्षण वाटत होती म्हणून. पुन्हा आलाय असं चोळून घ्यायला येतो जवळ. माणसाळा आता माझ्याजवळ पहिला मुसमुसाचा नुसतं. भारत आणि इकडं ब्रह्मा. व्यापार बस आता खाली. ब्रह्मास्त्र. हे ब्रह्मा शिंग बघा काय ग
अशी गोळी आणि जरा कट केली ती, कारण की ब्रह्मा शिंग अडकते ती झू मध्ये खाली सुट्टी करताना, आणि झोपला की एक अडकते सारखी. आणि इकडं बाजी काय रे, तो पण चोळायसाठी असं येते जवळ. इकडं निशान केलं वाटतं काम, पाडली जाळी. हे विषय आहे. निशानचा निर्णय घेतलेला आहे, निशान विकायचा आहे. 3-4 दिवसात निशान जाईल. परत निशान हा मस्ती मस्ती बघा हे जे ब्रह्माजी. भारत शेठ काय मग आला चोळायसाठी जवळ. होय होय, इकडं ब्रह्मा पण चोळा येते जवळ, बाजी पण येते. हो सम्राट काल पेला लय खुश, पहिला फेरा होय साहेबांचा. साहेब वैरण खाऊन बसले वाटतं निवांत. बरं मग काय मग लक्ष्मीला पहिल्यांदाच आपल्या दावणीत असं झालं असेल की देशी गाईला गिर गाई झाले. आणि कसं वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय? मला सगळे आपण लाडू लाडू करत बसलेलो, लाडी आली जन्माला. आणि हो कमेंट मध्ये नक्की सांगा आज बारशी आहे आणि बारशी दिवशी तिचा जन्म झालाय, तर नक्की नाव काय ठेवू दे. होय. आणि चला आता आज झालं, व्हिडिओ म्हणताय खूप मोठा होतोय. हो आणि आता तुम्ही इथून पुढे बघून घ्या की मी आता बाळ झाले आणि तिचा जो पहिला चीक आहे, तर आता चला आपण त्याच्या वड्या करूया. आणि म्हणजे ती सगळी रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करते. चला रेसिपी बघूया. काय वाटतंय इथं मज्जा? श्रीषा सारखी म्हणते एक दिवस इथं झोपून बघूया का. आणि टिकूला पण भारी आहे की खाऊन पिऊन एक उबदार झोपायचं. आणि चिकून कसा श्रीषाचा टी शर्ट खराब केलाय, तुझा केला काय? नाही, कारण मी त्याला धरला. हिला सांगत्या पुढं पळू नको. मला बघायचं होतं पहिला कुणाचं टिकिया ए टिकिया चला ही तो गोचरला कडायला घेतो तर लगेच झोपतंय. काकांच्या बरं येत्यास? चालतंय मग मी आणि समू जाते. पप्पाच्या बरे चालतंय, मी सांगते हसने काय म्हणतात बघते. हा यूट्यूब फॅमिली जेवायला या. सोमवारचे वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि मी आषाढी एकादशी आणि सोमवार बरोबर सोडायला लागल्या. तर आज जेवणामध्ये आहे वांग्याची आमटी, भजी, खुरवडी, बटाट्याचे चिप्स, चपाती, तूप आणि भात. आणि इकडं बघा भजी चपाती, तिकडं भजी आमटी आणि ह्या पोरी जेवायला बसलेत माझ्या बरोबर. एक पोरगी टीव्ही लावायला लागल्या, मोबाईल कनेक्ट करत्या. तर आपली लक्ष्मी वेळेली जसं की आपण मगाशी बघितलं, तर हा तिचाच खरवज आहे. आणि मी म्हणजे माप आपल्याला एक अंदाज असावा म्हणून, तर हा बरोबर 1 लिटर आहे म्हणजे चिक. तर आता आपण काय करणार आहे, हा चिक ह्या स्टीलच्या पातेल्यामध्ये घेणार आहे. आधी स्टीलच्या पातेल्यामध्येच आम्ही जे चिक आहे ते घालून घेतलेला, पण आता मी बरोबर मोजून घेतला. तर आमच्या घरातला हा 1 लिटर मापाचा तांबे, तर बरोबर 1 लिटर आहे खरवज. आणि आता आपण ह्या पातेल्यामध्ये होता तसा परत ओतूया. आणि आता ह्या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले, कारण कसं हे पातेलं कुकरमध्ये वगैरे जात नाही. डबा एवढा मोठा नाही की 1 लिटर म्हणजे हे चिक बसणार आहे, खरवज बसणार आहे, म्हणून ह्या मोठ्या पातेल्यामध्ये मी आता पाणी गरम करत ठेवले. आणि आता ही जे पाणी थोडंसं कडक झालं की ही पातेल उचलून ह्याच्यावर ठेवणार आहे आणि ह्याच्यावर मी परात अशी पालती झाकणार आहे, म्हणजे व्यवस्थित शिजला जाईल. आणि जोपर्यंत म्हणजे शिजलेलं कसं ओळखायचं, आधीमध्ये आपल्याला 15-20 मिनिटांनं सुरी ह्याच्यात अशी दाबून बघायची, मग शिजले की नाही समजते. तर आता मी ह्या पातेलेला
ह्या पातेल्यामध्ये ठेवून घेते. आता बघू शकताय ह्याच्यामध्ये पातेलं ठेवलेलं आहे. वाफा पण यायला लागलेत. तर आता मी ह्याच्यावर परात झाकते. तर ह्याच्यावर आता मी अशी पालती परात झाकल्या आणि गॅस आत्ता फुल आहे. थोड्या वेळ मी मीडियम करणार आहे. चला आता हे शिजस्तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते आणि शिजल्यानंतर तुम्हाला ह्याची पुढची प्रोसेस दाखवते. बघू शकताय गॅस अजून चालू आहे. आता थोडं मंदच केलेलं आहे. आमटीचं उचलून तिकडे ठेवते कारण सगळ्यांची जेवणं झालेत. आणि आता आपण ही परात आहे ती काढूया. आणि जवळजवळ अर्धा तास झालं शिजतंय. तर आता आपण ह्याच्यात चाकू घालून बघूया शिजलंय का नाही ते. तर आता मी चाकू घेतलाय आणि प्रॉपर शिजले. प्रॉपर एकदम प्लेन चाकू बाहेर होते. तर आता मी गॅस बंद करते आणि हे जे पातेलं आहे आतलं काढून वर ठेवते थंड व्हायला. आणि हे प्रॉपर थंड झालं की आपण हे खिसून घेऊया. चला भरपूर वेळ झाला. मी आता हे थंड करायला ठेवलं होतं. म्हणजे 3:30 वाजलेत. सकाळी 12:30ला शिजवलेलं. आता एकदम प्रॉपर थंड झालंय. तर मी हे बारीक किसून घेते. तर आता आपला हा जो खरवज आहे म्हणजे जो चीक होता तो शिजवून घेतलेला. तर आता तो किसून एकदम व्यवस्थित झालेला आहे. आणि आता मी साखर मापून घेते. तर काय करणार आहे एका पातेल्यामध्ये म्हणजे ह्या पातेल्यामध्ये ही जे किस आहे तर तो असा मापून घेणार आहे. केवढं पातेलं भरते दाबून आणि तेवढी साखर घालणार आहे. तर ती साखर पण तुम्हाला दाखवते. तर आता हे जे पातेलं आहे तर पातेल्यात तुम्ही बघू शकता एकदम असं दाबून हा जो किस आहे तो भरून ठेवलाय. आणि आता एवढी साखर घ्यायची. मी आईसनी पण विचारलं तर आईने सांगितलं एवढी साखर घे. आणि मग बाकीचं आता मी हे गॅसवर सगळं चढवते. साखर केवढी घेते ती पण दाखवते. चला तरी तर आता मी साखर पण काढले. जरा भरपूर काढली. आणि आता हा किस आहे ती पातेल्यात घालूया कारण कढईत नाही होणार म्हणून. सोडवून घेते कारण बघू शकते दाबून भरलेले सगळे. आता हा सगळा किस काढून झालेला आहे. एकदम मोकळा करते आणि आता साखर मापून घेऊया. तर तेवढी साखर हे जास्त झाली काय थोडीशी मधल्या साईडची काढते. तर जसं की आईने सांगितलेले एवढी ही साखर घे तर तेवढीच घेतली आणि बाकीची परत इकडं काढली. तर आता ही साखर आपण ह्याच्यात मिक्स करूया. आणि ही जी चिकटलेली साखर आहे ती मी आधी ह्याच्यात घालून घेते. तर आता बघू शकताय साखर आणि किस एकत्र आपण आता मिक्स म्हणजे केलेलं आहे. आता ते मिक्स करून घेते आणि गॅसवर ठेवते. आणि याचा पाक तयार व्हायला लागला तुमच्याबरोबर शेअर करते कारण व्हिडिओ खूप मोठा होते. तर हे मी मिक्स करत होते एकदम व्यवस्थित. आणि मिक्स करता करता काय कार्यक्रम झालाय बघा. साखर आणि थोडं तुकडं उडून गेलं. तर आता मी काय करते शांत चित्ताने एकदम व्यवस्थित मिक्स करून घेते. नाही साखर आणि ही जर खाली चिकटलं तर करपणार. तर मी आता एकदम व्यवस्थित ह्याला मिक्स करत राहते कारण ह्याला सारखा हात चालू ठेवावा लागतो नाहीतर खाली करपून धळ्या. चला तर आता म्हणजे आपला किस आणि साखर केवढी होती तर एवढं. आणि आता किती खाली गेलंय बघू शकताय. आणि असा पाक आणि ह्याच्यातलं पाणी जे असतं खरबीजातलं म्हणजे चिकातलं तर ती सुद्धा सगळं म्हणजे अटणार आणि एक पाक तयार होणार. मग पाक तयार झाले की आपण ह्याच्यात वड्या थापायच्या. पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये आटवायचंय. आणि आता पाणी जास्त सुटायला लागले तर आता हे सगळं पाणी आटवते
आणि ज्या वेळेस मी हे बंद करणार आहे गॅस त्यावेळेसच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आता ह्याच्यावर लक्ष देते, नाही तर खरंच करपला तर काय करायचं असं होणार. मग आपली जी चिकाची वडी आहे ती काळी काळी दिसणार. ते आता तुम्ही बघू शकताय मध्यांतरावर आले. भरपूर असं साखरेचं पाणी तयार झालं, म्हणजे पाक तयार व्हायला लागलाय. आणि मी आता फुल गॅस करून हे सगळं पाणी आटवते. फुल गॅस केल्यानंतर बघू शकताय, फुल म्हणजे मीडियमच. आता ह्याच्यातलं जे साखरेचा पाक आहे तो बऱ्यापैकी म्हणजे आटत आलाय. तर मी आता थोडक्यात राहिले तोवरच इथे एका परातीला तूप म्हणजे आता हे केलंय, ह्याच्यावर असं घातलेलं आहे. तर आता हे असं व्यवस्थित पसरवून घेते, म्हणजे नंतर गडबड व्हायला नको की ही राहिलं ती राहिलं म्हणून. तर ही आधी पूर्वतयारी केलेलीच बरी असती. आणि आता हे झाले तर आता ह्याच टायमिंगला आपण घालूया ह्याच्यामध्ये वेलची पूड. तर मी आधी हात धुवून घेते. तर आता ह्याच्यामध्ये आपण घालूया वेलची पूड. तर आम्ही अशी वेलची पूड, जायफळ वगैरे सगळं एकत्र पूड करून ठेवतो, म्हणजे अचानकपणे आपल्याला वापरायचं झालं तर लगेच. ह्याच्यामध्ये जायफळ पण मिक्स आहे आणि वेलची पण. तर जरा जास्तच घालूया म्हणजे खाताना छान वाटतं. आणि मला तरी जास्त आवडतो हा फ्लेवर, वेलची फ्लेवर जास्त, आणि सगळ्यांनाच. आता हे मिक्स करून घेते. एकदम आता थोडीच व्हायची राहिल्या, अजून एक 5 मिनटं लागतील. 5 नाही 10 मिनटं तर लागतील. हे सगळं चांगलं छान मिक्स करून घेते. तर आता आपल्या वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि आता मी ह्या परातीत आणि ह्या प्लेटला पण तूप लावून घेतले, म्हणजे जर वाटलंच तर अजून लावायला. आणि आता मी थापून घेते आणि चेक करायला अशी प्लेट घेतलेली, तर हे हालत नाही. आता चला तर आता वडे थापून घेते. तर आता ह्या परातीमध्ये व्यवस्थित सगळं मिश्रण म्हणजे जे आपला पाक तयार झालेला चिकाचा तो पसरवून घेतलेला आहे ह्या प्लेटमध्ये आणि ह्या ताटामध्ये सुद्धा, म्हणजे अंदाज लागला नाही. आणि आता मी ह्याच्या अशा वड्या पाडून ठेवते, म्हणजे नंतर अलगद आपल्याला वड्या उचलायला बऱ्या पडतील. तर आता सगळ्या वड्या वगैरे तुम्ही बघू शकता पाडून घेतलेले आहे तिथं. आणि आता हे गार झालं की मी तुम्हाला वडी पण काढून दाखवते. आता दीदींनी कॅमेरा धरलाय आणि इथं मी वडी पण काढायला चालू केले. तर एवढ्या म्हणजे अशा चिकाच्या वड्या एका बाजूला केलेत आणि ह्या वड्या मी काढायला लागल्या, पण ह्याच्यात बसत नाहीत. आणि जरा अशा मोठ्या मोठ्याच केलेत. आणि साईडला थोडंसं हे झालं नाही, म्हणजे मला ते कट करता आलं नाही. तर ह्या अशा वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या लक्ष्मीच्या चिकाच्या, एकदम छान. तर म्हटलं तुमच्या बरोबर लाईव्ह शेअर करावं की वड्या कशा झाल्यात. आणि आता ह्या सगळ्या वड्या मी ह्या डब्यात ठेवणारच आहे. आणि चला त्याचबरोबर आता ह्या पण वड्या काढून घेते. तर आपल्या चिकाच्या वड्या फायनली झाल्यात. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.